दंडवत प्रणाम मंडळी. माहूर येथील श्री दत्तात्रय प्रभूंची स्थाने ती आहेत 15. ती कोणकोणती आहेत ती आपण आता पाहणार आहोत. पहिलं स्थान आहे देव देवेश्वरी. या स्थानाला निद्रास्थान असे सुद्धा म्हणतात. या स्थानी दैवल ऋषींच्या विनंतीला मान देऊन प्रतिदिन श्री दत्तात्रय प्रभू निद्रेसाठी येतात. दुसरे स्थान आहे श्री चक्रपाणी प्रभूंचे अवस्थान स्थान. श्री दत्तात्रय प्रभूंच्या निद्रास्थानाच्या पश्चिम बाजूस हे स्थान आहे. श्री चक्रपाणी प्रभूंचे 6 महिने माहूरला वास्तव्य होते. तिसरे स्थान आहे श्री दत्तात्रय प्रभू संबंधित लिंग. हे निद्रास्थानाच्या पाठीमागे खोलेश्वर येथे आहे. दैवल ऋषींचे गर्भहरण करून श्री दत्तात्रय प्रभू व दैवल ऋषी यांच्या स्मरणार्थ औट हात लिंग ठेवलेले आहे. चौथे स्थान आहे श्री दत्तात्रय प्रभूंचे आसनस्थान कृष्णावळी. त्रेता युगामध्ये कृष्णावळी म्हणजे काळ्या आवळीचे झाड होते. दैवल ऋषींचे गर्भहरण करण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू आले तेव्हा या झाडाखाली श्री दत्तात्रय प्रभू आसनस्थ होते. पाचवे स्थान आहे जळ क्रीडा स्थान म्हणजेच मेरुवाळा तळे. या तळ्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रपाणी प्रभू स्नान करत असत, म्हणून उभय अवतारांच्या संबंधाने हे तळे परम पवित्र झालेले आहे. 6वं स्थान भोजनचा स्थान, यालाच आरोग्य स्थान असे सुद्धा म्हणतात. मेरुवाळा तळ्याच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. या स्थानी श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रपाणी प्रभू भिक्षा भोजन करत होते. 7वे स्थान आहे पंचदेवळ्या क्रीडास्थान. या स्थानावर श्री दत्तात्रय प्रभू व चक्रपाणी प्रभू मेरुवाळा तळ्यात स्नान करून झाल्यावर शिंपण्याचा खेळ खेळत होते. 8वे स्थान आहे विंझाळे तळे. हे स्थान देवदेवेश्वरी या स्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर देवगड किल्ल्यात आहे. परशुराम यांची माता रेणुका व पिता जमदग्नी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमिनीत बाण मारून जमिनीतून पाणी काढले व त्या पाण्यास श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या श्रीचरणाचा अंगठा लावून सर्वतीर्थ केले. कार्तवीर्य राजाला सहस्त्रभुजा प्रदान केलेले हे स्थान होय. 10वे स्थान आहे यदुराजा ज्ञान प्रदान. हे स्थान वनदेव नावाने ओळखले जाते. श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु आख्यान निरूपण केलेले हे स्थान होय. 11वे स्थान आहे रुचिक ऋषी भेटीस्थान. हे स्थान वनदेव येथे असून कळंबाच्या झाडाखाली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी रुचिक ऋषींना 500 शामकर्ण असलेले घोडे वरप्रदान दिलेले हे स्थान होय. 12वे स्थान आहे अरळक राजा भेटीस्थान. हे स्थान वनदेवाकडे जाताना रस्त्याच्या बाजूला आहे. मातंग वेशात श्री दत्तात्रय प्रभूंनी अरळक राजाला भेट दिलेली आहे. अरळक राजाचे तिन्ही तापापासून या स्थानावर मुक्तता केलेली आहे. 13वे स्थान आहे शंकराचार्य वरप्रदान. हे स्थान श्री दत्त शिखराकडे जाताना पायऱ्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. या मंदिरात पादुका आहेत. हेच ते स्थान होय. शंकराचार्य यांना लोकसिद्धी प्राप्त होईल असा श्री दत्तात्रय प्रभूंनी वर दिलेलं हे स्थान होय. 14वे स्थान आहे दोही देवा भेटी स्थान किंवा ज्ञान शक्ती स्वीकार स्थान. या स्थानावर श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रपाणी प्रभूंना व्याघ्र वेशात दर्शन देऊन ज्ञान शक्ती प्रदान केलेली हे स्थान होय. 15वे स्थान आहे परशुरामा भेटी स्थान. हे स्थान दत्त शिखराच्या मंदिरात आहे. येथे दत्तात्रय प्रभूंनी परशुरामास पारधी वेशात भेट दिलेली आहे. अशा प्रकारे मंडळी आपण माहूर या स्थानावरील महानुभाव पंथीय 15 स्थाने आहेत आणि ती आपण वंदन केलेली आहेत, श्रवण केलेले आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.